महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते लोक महादेवांना दिसत नाही. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीला कोणते लोक महादेवांना आकर्षित करू शकत नाही. महाशिवरात्री ही रात्र भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी सर्वोत्तम असते. पण काही लोक असे आहेत ज्यांना भक्ती असूनही देव त्यांना दर्शन देत नाही. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं म्हणजेच अहंकार आणि दृष्ट विचार करणारे लोक. जर एखाद्याच्या मनात दृष्टता, द्वेष किंवा अहंकार असेल तर त्यांच्याकडे महादेव नाही पाहत. महादेव म्हणतात, जो मनाने पवित्र आहे तोच माझ्या कृपेचा अधिकारी आहे. उदाहरण, जर आपण इतरांवर नेहमीच राग करतो, द्वेष धरतो किंवा स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो तर भक्ती कितीही केली तरी भगवान दर्शन देत नाही. दुसरं म्हणजेच ज्या लोकांचे हृदय स्वच्छ नाही. हृदयातील दोष, लोभ, लालच आणि मोह हे महादेवांच्या दर्शनात अडथळा निर्माण करतात. शिवलिंगावर ज्या लोकांनी मनाची शुद्धी न करता जल, दूध किंवा बेलपत्र अर्पण केले त्यांच्या भक्तीत परिणाम होतो. म्हणजेच मन, वचन आणि क्रिया तीनही शुद्ध असणे आवश्यक आहे. जे लोक व्रत, उपासनेची काळजी घेत नाहीत. महाशिवरात्रीला व्रत ठेवणे आणि रात्री जागरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जे लोक हे पाळत नाही ते फक्त बाहेरून पूजा करतात किंवा मस्तक वरून हजेरी देतात त्यांना महादेव दर्शन देत नाही. कारण भक्ती ही फक्त कर्माची नाही तर मन आणि आत्म्याची शुद्धता आहे. चौथं म्हणजे जे लोक मद्यपान, मांसाहार किंवा चुकीच्या कर्मात लीन असतात. शिवाला शुद्धता आवडते. मद्यपान करणारे, मांसाहारी किंवा इतरांचा हानी करणारे लोक त्यांच्या जीवनशैलीमुळे महादेवांकडून दूर राहतात. महाशिवरात्रीच्या रात्री ही अति महत्त्वाची आहे. कारण रात्री शिवाची कृपा सर्वत्र सर्वांना समान मिळते, पण अशा लोकांना लाभत नाही. पाचवं म्हणजे जे लोक भक्ती खोटी किंवा दृष्टीविरहित करतात. जे लोक फक्त दिखावा म्हणून पूजा करतात, सोशल मीडियासाठी फोटो घेतात किंवा बाहेरून देवाची भक्ती दाखवतात त्यांना महादेव दर्शित करत नाही. खरी भक्ती म्हणजेच मन शांत आणि कर्म यातून देवाची सेवा करणे. सहावं म्हणजे ज्या लोकांचे वचन मोडले जाते. जे लोक आपले शब्द पाळत नाही, खोटे बोलतात किंवा इतरांशी चुकीच्या वागणूक करतात त्यांना महादेव पाहू शकत नाही. भक्ती ही केवळ बाह्य पूजा नाही तर वचनाचा पवित्रेसह पालन करणे ही देखील भक्ती आहे. उदाहरण, सत्यमेव जयते म्हणणारे पण स्वतःच्या हितासाठी खोटे बोलणारे अशा लोकांना शिवाची कृपा मिळत नाही. सातवं म्हणजे ज्या लोकांना दया, करुणा नाहीत. शिवभक्तांना दया, प्रेम आणि करुणा असणे आवश्यक आहे. जे लोक इतरांवर क्रूर आहेत, प्राणी वा मानव हानी करतात, महादेव त्यांच्या दर्शनाला येत नाही. भक्ती ही केवळ देवासाठी नाही तर सृष्टीसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आहे. आठवं म्हणजे ज्या लोकांचा जीव, मन, वचन यांचा संतुलन नाही. काही लोक फक्त देवाची सेवा करून बाह्य भक्ती दाखवतात पण मन व क्रिया संतुलित नाहीत. जसे उग्र राग, द्वेष, मद्यपान किंवा अहंकार हे सर्व भक्तीची प्रभावीता कमी करतात. महाशिवरात्रीला हे संतुलन आवश्यक आहे, नाहीतर दर्शन होत नाही. नववं म्हणजे जे लोक दुसऱ्यांच्या पुण्याचा आदर करत नाही. जे लोक इतरांचा मेहनत, श्रद्धा आणि पुण्याचा अपमान करतात महादेव त्यांना पाहत नाही. भक्ती ही केवळ स्वतःसाठी नाही तर सर्वसामान्याच्या भल्यासाठी असते. दुसऱ्यांचा अपमान करणाऱ्यांची ऊर्जा निगेटिव्ह असल्यामुळे महादेव दूर राहतात. 10वं म्हणजेच जे लोक स्वतःच्या शुद्धतेची काळजी घेत नाही. महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगावर अर्पण करताना स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. शारीरिक स्वच्छता न राखणारे, कपडे धुणे न केलेले किंवा मनाच्या नकारात्मकतेत लीन असलेले लोक देव त्यांना दर्शन देत नाही. 11वं म्हणजेच जे लोक दैनंदिन पाप करत राहतात.
जे लोक सतत चोरी, फसवणूक, इतरांचा हानी किंवा नुसती चुकीची विचारसरणी करतात. महाशिवरात्रीच्या रात्री ही पापमुक्तीची रात्र असते. पण जे सतत पापात अडकलेले असतात, देव त्यांना दर्शन देत नाही. 12वा म्हणजे जे लोक सतत चिंता आणि नकारात्मकतेत असतात. जे लोक फक्त नकारात्मक विचार करतात, राग, तणाव, चिंता. भक्ती करताना मन शुद्ध असणे आवश्यक आहे, कारण शिव आपल्या भक्तांच्या मनाशी जोडलेले असतात. मनात नकारात्मक ऊर्जा असल्यास भक्तीच्या क्रियेचा प्रभाव होत नाही. 13वं म्हणजे जे लोक दुसऱ्यांच्या श्रमाचा अपमान करतात. जे लोक इतरांची मेहनत, त्यांची उपासना, त्यांचा ध्यान किंवा भक्तीचा अपमान करतात, शिवभक्तीच्या माध्यमातून सर्वांचा आदर करण्याची शिकवण देतात, अपमान करणाऱ्यांकडे देव आपले लक्ष देत नाही. 14वं म्हणजेच जे लोक ईर्ष्या आणि मत्सर करत राहतात. दुसऱ्यांच्या यशावर, संपत्तीवर, श्रद्धेवर ईर्ष्या करणारे लोक. महाशिवरात्रीला भक्ती करणे ही आत्मशुद्धीची संधी आहे, पण ईर्ष्या करणाऱ्यांना दर्शन होत नाही. 15वं म्हणजेच जे लोक भक्ती फक्त दिखाव्यासाठी करतात. सोशल मीडिया, फोटो किंवा इतरांसमोर फक्त दिखावा म्हणून पूजा करणारे. खरी भक्ती ही मनापासून आणि आत्म्यापासून होणारी असते, दिखाव्यासाठी किंवा मान मिळवण्यासाठी नाही. 16वं म्हणजे जे लोक धार्मिक नियम फसवतात, जसे पवित्र व्रत, पूजा, उपासना यांचे नियम पाळल्याचा नाटक करणे, पण प्रत्यक्षात नियम मोडणे. महाशिवरात्रीची रात्र भक्ती आणि शुद्धतेची संधी असते. नियम फसवणाऱ्यांना देव दर्शन देत नाही. 17वं म्हणजे जे लोक आपल्या शरीराचे रक्षण करत नाही. शरीर हे देवाचे मंदिर आहे. मद्यपान, नशा, नियंत्रण, आहार, स्वच्छतेची काळजी न घेणे, देव या लोकांकडे दुर्लक्ष करतात. 18वं म्हणजे जे लोक इतरांची श्रद्धा डाळतात किंवा अपमान करतात. दुसऱ्यांच्या पूजा, उपासना किंवा परंपरेवर हसणे, टीका करणे महादेव यांना स्वीकारत नाही. भक्ती केवळ स्वतःसाठी नाही, तर सर्वांचा आदर करण्यासाठी असते. 19वं म्हणजे जे लोक भक्ती न करता फक्त मोक्षाची अपेक्षा करतात. काही लोक फक्त मोक्ष मिळवण्यासाठी पूजा करतात, पण भक्ती किंवा निष्ठा दाखवत नाही. महाशिवरात्री भक्तीची रात्र आहे. त्यात मन आणि कर्माचाही सहभाग आवश्यक आहे. 20वं म्हणजे जे लोक आपले हृदय कठीण ठेवतात. करुणा, प्रेम, दया नसलेले लोक, जे फक्त स्वार्थासाठी वागतात, त्यांना महादेव दर्शन देत नाही. भक्ती केवळ बाह्य पूजा नाही, हृदय शुद्ध असणे आवश्यक आहे. 21वं म्हणजे जे लोक सतत इतरांशी स्पर्धा करतात आणि अहंकाराने भरलेले आहेत. जे लोक इतरांपेक्षा श्रेष्ठ होण्याची स्पर्धा करत राहतात, अहंकाराने स्वतःला ओततात, महादेव त्यांना दूर ठेवतात. महाशिवरात्री ही आत्मशुद्धीची रात्र आहे. अहंकार गोड न करता भक्ती शक्य नाही. 22वं म्हणजे जे लोक मानसिकदृष्ट्या ताणाखाली असतात. सतत चिंता, भीती, राग किंवा ताण घेणारे लोक. महादेव शांतीचे देव आहेत. अशा लोकांना त्यांची ऊर्जा प्राप्त होत नाही. 22वं म्हणजे जे लोक श्रद्धा न ठेवता प्रार्थना करतात. जे लोक फक्त सवयीने किंवा जबरदस्तीने पूजा करतात, परंतु मनापासून श्रद्धा नाही. भक्ती म्हणजेच मन, आत्मा आणि कर्म एकत्रित असणे, फक्त शब्द नको. 24वं म्हणजे जे लोक अंधश्रद्धेत अडकलेले आहेत. केवळ दिखावा किंवा अंधश्रद्धा करून देवाच्या नावावर विसंबणारे. महादेवाने सत्य भक्त पाहावे. केवळ बाह्य क्रियांनी काही होत नाही. 25वं म्हणजे जे लोक स्वतःच्या दोषांकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येक भक्ताने आपले स्वार्थ, अहंकार, दृष्ट विचार यांचा आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. दोष न केवळ ओळखणारे, सुधारण्याचा प्रयत्न न करणारे लोक, महादेव त्यांच्या दर्शनाला येत नाही. 26वं म्हणजे जे लोक इतरांना मदत करत नाही.
करुणा, सेवा आणि इतरांच्या भल्यांसाठी काम न करणारे लोक. महाशिवरात्री ही रात्र सेवा, भक्ती करण्याची संधी आहे. जे फक्त स्वतःसाठी विचार करतात त्यांना दर्शन नाही मिळत. 27 म्हणजे जे लोक भक्ती करताना हर्ष किंवा आनंद अनुभवत नाही. भक्ती करताना जर मनाला आनंद, शांती किंवा प्रेम वाटत नसेल तर ही खोटी किंवा अर्धवट आहे. महाशिवरात्री भक्ती हा भक्तांच्या आनंदातून ऊर्जा निर्माण करते. मनाला भक्ती अनुभवावी लागते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला सुद्धा विसरू नका.